नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा व्यक्तींसोबत या ठिकाणी संवाद करणार आहोत की श्री शिवाजी अभ्यासशाळा चिखली येथील त्यांनी 36 वर्ष ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्यानं काम केलेलं आहे. असा त्यांचं नाव आहे. श्रीमती कमलताई अशोकराव जेवगाले. त्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा आहे आणि त्यांना एक पुरस्कार सुद्धा या शिव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आजचा हा जो गुणगौरव या ठिकाणी होतोय, काय फील होतंय नेमकं? कारण की आपण 36 वर्ष या ठिकाणी सेवा दिलेली आहे, ज्ञानदान देण्याचं कार्य केलेलं आहे. अख्ख्या जगभरामध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी चमकत आहेत. काय सांगणार? आज माझा हा सेवा गौरव सोहळा हा माझा नसून माझ्या गुरूंचा आहे. त्यांच्या सहकार्याने मी आजपर्यंत इथपर्यंत कार्यरत आहे. त्यानंतर मी ज्यावेळेस माझ्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पदार्पण केलं तेव्हापासून मला 36 वर्ष या सेवेसाठी सेवा दिलेली आहे. त्या 36 वर्षाच्या सेवामध्ये मी 20 वर्ष शिक्षिका होते आणि 5 वर्ष मी मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले. तर या कार्यकाळामध्ये माझ्या शिक्षण संस्थेच्या वतीनं मला भरपूर निधी उपलब्ध झाला. आमचे संस्थेचे कोषाध्यक्ष साहेब इंगोले साहेब यांनी मला जवळपास 40 लाखापर्यंत या शाळेचा निधी दिला. कॉन्व्हेंट आणि अभ्यासशाळा यासाठी निधी पुरवला. आज नातेवाईकांकडून या ठिकाणी आपला सत्कार होतोय. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला दिसतोय आणि म्हणून हा एक गुणगौरव आपल्याला झालेला आहे. काय वाटतंय? माझे जे आज अभ्यस्त नातेवाईक मंडळी ही जी आज या कार्यासाठी इथं माझ्या गुणगौरवासाठी खरोखर मनापासून इथं आलेले आहेत आणि मी त्या सर्वांचं आभार मानते. कारण की या गुणगौरव सोहळ्यामध्ये हे इतकं एकट्याच्यानं होत नसतं. हे सर्व आप्तेष्ट मंडळी, माझे पालक, माझी संस्था, या संस्थेच्या वतीनं हा माझा एवढा गुणगौरव सोहळा साजरा झालेला आहे. तसेच माझे आप्तेष्ट मंडळी म्हणजे माझे जवळचे, माझ्या घरामधले माझे मोठे दीर गुलाबरावजी जोगाले, दुर्गादास जोगाले, भीमराव जोगाले आणि विलासराव जोगाले, त्यानंतर नितीन जोगाले यांचं मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्यानंतर माझे व्याही मधुकररावजी रिंडे यांचं सुद्धा मला बंधुभावाप्रमाणे खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आज तेच माझं हा जो गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम त्यांनीच पार पाडलेला आहे. कारण या कार्यक्रमासाठी त्यांनी एवढं योगदान दिलेलं आहे आणि स्वतःच्या प्रतिष्ठेनं एवढा मोठा हा सोहळा माझा पार पाडलेला आहे. त्याचप्रमाणे माझे लहाने युवाई पाटील सर आणि माझे जावई, मोठे जावई डॉक्टर साहेब चित्तरंजन बिंडे, त्यानंतर अमरजित पाटील, त्यानंतर माझ्या 2 मुली पल्लवी जोगाले, कांचन जोगाले, मुलगा अमृत जोगाले आणि माझे सुनबाई भाग्यश्री जोगाले, या सर्वांचं मला मोठ्या मोलाचं सहकार्य लाभलं आणि या सहकार्यामधूनच मी हा जो माझा गुणगौरव सोहळा झाला आहे या सर्वांच्या वतीनं साजरा झालेला आहे. आता या ठिकाणी हा जो पारिवारिक सोहळा या ठिकाणी दिसतोय, परंतु आपल्या परिवारामध्ये आपण जीवन जगत असताना जो खस्ता या ठिकाणी खाल्लेला आहे, संघर्ष जो केलेला आहे, आपले पतिराज असतील, आपली मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, त्या परिवाराबद्दल 2 शब्द काय सांगणार? ज्यावेळेस माझं लग्न होऊन मी या जोगाले परिवारामध्ये आले त्यावेळेस माझे पती कमी पगारावर नोकरी करत होते आणि मग त्यानंतर बायकर साहेब जोगाले सर यांनी माझ्या नोकरीसाठी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनीच मला या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी लावली आणि त्यामुळे मी आज हे अशोकरावजी सोबत हा जो एवढा मोठा संसार केलेला आहे हा त्यांच्याच गुणगौरवाचा काळ आहे. हा आजपर्यंत मी त्यांच्या वतीनंच म्हणजे बाहेकर साहेब आणि जोगाले सर यांच्यामुळेच मी आज या
एवढा जो सोहळा पाहत आहे तर त्यांच्या वतीनेच पाहत आहे. आपल्या याच्यामध्ये कार्यक्रम होत असताना आनंदाचे अश्रू या ठिकाणी आपल्या डोळ्यामधून आलेत, काय सांग? ज्यावेळेस मला या 3 वर्षापूर्वी माझे पती निधन पावले त्यावेळेचा जो काळ होता हा मोठा कष्टाचा होता आणि त्या काळामधून मी सावरून माझ्या शाळेची प्रगती केली आणि त्या प्रगतीमधूनच आज मला हा गौरव सोहळा माझ्या पतीच्या सानिध्यातूनच झालेला आहे. म्हणजे माझ्या पतीने सुद्धा मला खूप सहकार्य केलं आणि मी सुद्धा त्यांना सहकार्य केलं. माझे पती हे नगरसेवक होते, बांधकाम सभापती सुद्धा झालेले होते. त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि मी सुद्धा त्यांना मोलाचं सहकार्य केलं. त्यामुळे आज मी एवढं हे जे सोहळा आहे आम्ही पाहत आहे. आता या ठिकाणी आज मुख्याध्यापक म्हणून आपण सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी होतोय आपला, परंतु अनेक शाळा आहेत मुख्याध्यापिका म्हणून या ठिकाणी आपण पहिले मुख्याध्यापका म्हणून घोषित झालेले आहेत. आपण जे कार्य ज्ञानदानाचं या ठिकाणी केलेलं आहे, अशाच आपल्या भगिनींसाठी काय संदेश देणार की ज्ञानदान हे पवित्र ज्ञान आहे, त्या संदर्भामध्ये आपलं मत काय? आज आपण सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन आपण आज हा एवढं मोठं या पदावर सावित्रीबाईमुळेच आलेलो आहोत. आणि माझे जे शाळेतले बंधू भगिनी आहे त्यांना सुद्धा सांगितलं मी आज जसा शाळेसाठी एवढ्या मोठ्या प्रगतीपथावर शाळा आणलेली आहे, तुम्ही सुद्धा ही प्रगतीपथावर शाळा न्यावी आणि विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यासातून त्यांना मोठं केलं पाहिजे. हा माझा एक त्यांच्यासाठी संदेश आहे. आणि या शाळेच्या वतीनं सुद्धा मी माझं सर्व या शाळेच्या वतीनंच एवढा मोठा गुणगौरव सोहळा झालेला आहे. आणि मी कधी हा क्षण हा अविस्मरणीय क्षण आहे माझा. डॉक्टर पंढरी इंगळेंनी आपल्याला हा जो गुणगौरव या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल 2 शब्द काय सांगणार? कारण की जी परिस्थिती त्या शाळेची त्यांनी जी बघितली होती त्या काळामध्ये या ठिकाणी तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे आणि तो क्षण आणि आज त्यांनी या ठिकाणी भाषणातून व्यक्त केलेला आहे. ज्यावेळेस पंढरी इंगळे सर हे माझ्या शाळेमध्ये आले त्यावेळेस पाहिलं, मॅडम ही शाळा खूप अशी जरा मोडकळीस आलेली आहे, आपल्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुले आहेत, तर त्यासाठी तुम्ही एवढं मोठं संस्थेतून तुम्ही निधी उपलब्ध करावा आणि ही शाळा चांगल्या पद्धतीनं करून घ्यावी आणि गोरगरिबांच्या मुलांचा फायदा होईल आणि या शाळेमध्ये खूप मोठ्या पदावर ही मुले जातील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हा गुणगौरव सोहळा करण्यासाठी नंतर एक वेळेस ते आमच्या शाळेला त्यांनी पुन्हा भेट दिली आणि त्यांनी पाहिली की शाळा ही तर मॅडम खूप चांगली केलेली आहे. त्यांना सांगितलं की माझ्या संस्थेने मला एवढा मोठा निधी दिलेला आहे आणि त्या संस्थेचेच माझ्यावर खूप उपकार आहे आणि त्या उपकाराची जाणीव ठेवून मी हे काळजीपूर्वक सर्व काम केलेलं आहे. माझे सहकारी मी एकटीनेच काम नाही केले तर माझे सहकार्यांनी सुद्धा मला मदत केली आहे. लता मॅडम असो, मोळे सर असो, गवांदे सर असो, जोघाले सर त्यानंतर प्रिया मॅडम असो, सुरडकर मॅडम असो, या सर्वांनी मला मदत केलेली आहे. आठवले सर यांनी तर मला नेहमी कामासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. हे जे बांधकाम चाललं होतं शाळेचं त्या बांधकामामुळे मध्ये मोळे सर, गवांदे सर, पवार सर आणि लता मॅडम यांचं मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळे ही प्रगती करू शकली. भौतिक सुविधा असल्यामुळे आज माझ्या शाळेमध्ये 140 विद्यार्थी आज मी या सेवापूर्ती सोहळ्याच्या अगोदर मी ऍडमिशन केलेले आहे. मित्रांनो, हे आहे आनंदाचे क्षण. सुख आणि दुःख या ठिकाणी जीवनामध्ये येत असतात, परंतु कारण की ध्येयपूर्तीसाठी आपण जगत असतो. कुठेतरी आपलं आनंददायी जीवन या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न या संसार रूपी या ठिकाणी जीवनामध्ये आपण करतोय. परंतु शिक्षणाचं मंदिरामध्ये जे पवित्र ज्ञान जे आहे ते पवित्र ज्ञानदान देण्याचं काम आदरणीय श्रीमती कमलताई अशोकराव जेऊघाले यांनी हे केलेलं आहे. आणि आज 36 वर्ष पूर्ण त्यांच्या सेवा कार्याला या ठिकाणी होत आहेत. म्हणून हा त्याचा सत्कार समारंभ, सदिच्छा, शुभेच्छांचा वर्षाव नातेवाईकांकडनं या ठिकाणी शैक्षणिक संस्कृतीचा जो वारसा आहे त्या वारसावाल्या ज्या मंडळी जी आहे त्या मंडळीने त्यांचं कौतुक केलेलं आहे. हे सर्व क्षणचित्र आज श्री शिवाजी अभ्यास शाळा या ठिकाणची हॉल आहे
या हॉलमध्ये आपण टिकतोय, त्यांच्यासोबत संवाद करतोय आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.